मोठी आणि खळबळजनक बातमी. नाशिकच्या बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड. मुख्य आरोपी निदा खानला जामीन. गर्भावस्थेचा विचार करून न्यायालयाचा निर्णय. देशाबाहेर जाण्यास मनाई. इतर सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकमधील कथित TCS धर्मांतर प्रकरणाने काही महिन्यापूर्वी मोठी खळबळ उडवून दिली होती. धर्मांतरासाठी आमिष दाखवणे, आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून जाळे उभारणे आणि संघटित पद्धतीने कारवाया केल्याचे आरोप समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी व्यापक तपास सुरू केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आले. त्यानंतर राज्यातील विविध भागात छापेमारी करून अनेक आरोपींना अटक करण्यात आली. या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि अन्य साहित्य जप्त केल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता. याच बहुचर्चित प्रकरणात आज महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने तिची गर्भावस्था लक्षात घेऊन हा निर्णय दिला असून जामिनासोबत काही कठोर अटी देखील घालण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार निदा खानला न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करणे तिच्यासाठी बंधनकारक असणार आहे. दरम्यान याच प्रकरणातील इतर सर्व आरोपींनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे मुख्य आरोपीला जामीन मिळाला असला तरी इतर आरोपींना कोणताही दिलासा मिळालेला नाही. या निर्णयामुळे बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया आणि SITच्या तपासाकडे राज्यासह देशभराचे लक्ष लागले आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.